Hello students, again I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIT. In last lecture, we gone through the policy form, the feature of cover note and the certificate of insurance. From policy form, still 4 to 5 points are pending. We'll see that points in today's lecture. First, we'll take an overview of what we learned in the last lecture. In last lecture, we gone through the policy form. Means what is the rectical clause, what is operative clause, what are the avoidance of certain terms, and then IDV also we saw in last lecture. Also, we saw the certificate of insurance. What is the format of the certificate of insurance or policy form? Also, we saw the features of cover note. As you know, as we seen in last lecture, cover note is a temporary document, but right now it is not in use due to some legal points. The cover note is right now not in use, so we are directly using the policy form or the certificate of insurance. म्हणजे काय तर काही डिस्प्यूट्स झाले होते किंवा काही इलिगल ज्या गोष्टी झाल्या होत्या त्यामुळे आपण कव्हर नोट वापरत नाही. जो टेम्पररी फॉर्म होता आधी 15 ते 60 दिवसापर्यंत तो व्हॅलिड होता, तर आता वापरत नाहीये आपण. तर आता आपण पॉलिसी फॉर्मच वापरतोय. तर मागे आपण रेक्टिकल क्लॉज, ऑपरेटिव्ह क्लॉज, अवॉइडन्स ऑफ सर्टन हे बघितलं होतं. तर आता आपण पहिल्यांदा बघतोय सबरोगेशन. सबरोगेशन डिफाईन ॲज द ट्रान्सफर ऑफ लीगल राईट ऑफ द इन्शुअर्ड टू रिकवर टू द इन्शुरर. म्हणजे काय सबरोगेशन म्हणजे काय, तर आता इन्शुरन्स कंपनीकडनं मी इन्शुरन्स घेतला. इन्शुरन्स कंपनी समजा बजाज अलायन्स आहे, त्यांच्याकडे मी इन्शुरन्स घेतलेला आहे आणि ह्या माझ्या जेव्हा गाडीचा एखादा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या केसमध्ये ह्याच्यामध्ये अजून एक थर्ड पर्सन सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्या ऍक्सिडेंटमध्ये थर्ड पर्सन सुद्धा इन्व्हॉल्व आहे. मग ह्या केसमध्ये आपण काय करतोय की आपण सगळे राईट्स जे आहेत, आपली ऑथॉरिटी, जसं पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणतोय तसं या क्लेमच्या रिलेटेड सगळी ऑथॉरिटी जी आहे हे आपण इन्शुरन्स कंपनीला देतो. आणि इन्शुरन्स कंपनी काय करते, आपल्याकडनं ती केस लढते किंवा त्याच्याकडनं थर्ड पर्सनकडनं ते जी क्लेमची अमाऊंट आहे ती घेते. According to the common law, the right of subrogation arises once the insurers have admitted the claim and paid it. But insurance company gave themselves this right before the claim is paid, but the limitation is that they cannot recover from the third party unless they have indemnified the insured. म्हणजे काय, माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने येऊन धडकलं, मग मी सुरुवातीला काय करणार, मी क्लेम करणार, क्लेम माझा झाला, इन्शुरन्स कंपनीनं पे केले. पण आता ह्यामध्ये माझी पण चूक नव्हती किंवा इन्शुरन्स कंपनीची सुद्धा चूक नव्हती की माझ्या गाडीला तिसऱ्या माणसाने येऊन धडकलेला आहे. मग ही चूक कोणाच्या, थर्ड पर्सनची आहे, बरोबर आहे. मग या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी आपल्याकडनं राईट्स घेते, ऑथॉरिटी घेते आणि त्या थर्ड पर्सनवर दावा किंवा त्यावर केस लढवते त्या थर्ड पर्सनच्या विरोधात. आणि त्या केसमध्ये जेवढी अमाऊंट इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला दिलेली आहे तेवढी अमाऊंट इन्शुरन्स कंपनी त्या थर्ड व्यक्तीकडनं किंवा थर्ड पर्सनकडनं परत रिपे करून घेते. याला म्हणायचं सबरोगेशन. म्हणजे सबरोगेशन म्हणजे काय, आपली ऑथॉरिटी जी आहे आपल्या इन्शुरन्सची किंवा आपली जी पॉवर ऑफ अटॉर्नी त्या रिलेटेड टू इन्शुरन्स जी आहे ते आपण इन्शुरन्स कंपनीला देणे. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा ए आणि बी दोन व्हेकल्स आहेत. ए आणि बी अशा समजा दोन व्हेकल्स आहेत आणि ए व्हेकल पार्क केलेले आहे. ए व्हेकल जनरल पार्किंगमध्ये पार्क केलेले आहे आणि बी व्हेकल आली आणि बी व्हेकलनं परत पार्क करत असताना ए व्हेकलला स्क्रॅच केला, धडकली. ए व्हेकलचा काय संबंध नाही आहे मध्ये, ए व्हेकल एकाच ठिकाणी थांबलेले आहे, पण बी व्हेकलने येऊन तिथं काय केलंय, तिथं धडक दिलेली आहे. मग ह्या केसमध्ये काय करणार, ए व्हेकलचा ओनर पहिला इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स क्लेम करणार, त्याची सगळी गाडीची कामच झाली, त्याचा इन्शुरन्स क्लेम झाला की ह्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी परत सबरोगेशन येणार आणि सबरोगेशन मध्ये राईट्स घेणार, ऑथॉरिटी घेणार आपल्याकडनं की आम्हाला त्या थर्ड पर्सनची इन्फॉर्मेशन द्या, कुठली गाडी होती, काय होती. त्यावर इन्शुरन्स कंपनी स्वतः इन्व्हेस्टिगेट करणार आणि थर्ड पर्सन कोण होता आणि एवढी हे जे काय ऍक्सिडेंट झाला हा त्या थर्ड पर्सनमुळे झाला हे सिद्ध करणार. आणि त्यानंतर जेवढी अमाऊंट त्याच्याकडनं आपण जेवढी कंपनीला इन्शुरन्स कंपनीनं दिलेली आहे ह्या पूर्ण रिकव्हरीसाठी किंवा सेटलमेंटसाठी तेवढी त्याकडून परत रिपे करून घेणार त्या थर्ड पर्सन किंवा बी व्हेकलकडनं. याला म्हणायचं सबरोगेशन, म्हणजे आपण ते इन्शुरन्स कंपनीला राईट्स दिले. त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन.
Contribution defined as the right of insurer who have paid a loss to recover a proportionate amount from the other insurer who are also liable to the same loss. म्हणजे समजा माझ्या गाडीचा मी 2 कंपन्यांकडून इन्शुरन्स केलाय, करू शकतोय मी, केलाय समजा, म्हणजे बजाजकडनं पण केलाय, इफको टोकियोकडनं केलाय. मग ह्या केसमध्ये काय होतंय, जेव्हा माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल, त्या केसमध्ये समजा 50,000 रुपये खर्च आला, तर इन्शुरन्स कंपनी इज लायबल टू पे, त्यांना मला द्यायचं आहे, त्यांनी मला पे केलेच पाहिजेत. पण हे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कसं होतंय, म्हणजे बजाज पण आहे आणि इफको टोकियो, 2 इन्शुरन्सचे माझ्या पॉलिसीज आहेत. तर ह्या केसमध्ये समजा मी बजाजमध्ये क्लेम सेटल केला, तर बजाजला जेव्हा कळते की इन्शुरन्स इफको टोकियो सुद्धा इन्शुरन्स यामध्ये आहे, तर त्या केसमध्ये बजाज अलायन्स काय करते की इन्शुअर्डला सुद्धा सांगते आणि प्लस इफको टोकियोला सुद्धा सांगते की ऍज पर द कॉन्ट्रीब्युशन क्लॉज और द लॉ 50% अमाऊंट हॅज टू पे बाय द इफको टोकियो. म्हणजे 25,000 रुपये बजाजनं पे करायचे आणि 25,000 रुपये इफको टोकियोनं पे करायचे. हे कधी आहे, जेव्हा एकाच व्हेकलचा किंवा एकाच पर्सनचा इन्शुरन्स 2-3 कंपन्यांमध्ये, 3 कंपन्या असतील तर ते 50,000 3 ठिकाणी डिवाइड होणार, डिपेंड्स ऑन दॅट. ह्यावर सुद्धा हे या कॉन्ट्रीब्युशन क्लॉजवर ते डिपेंड असते की किती इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्ही घेताय. कंडिशन फॉर 2 or more policies of indemnified should be exist, म्हणजे 2 किंवा जास्त पॉलिसीज पाहिजेत कसल्या नुकसान भरपाईच्या. द पॉलिसी मस्ट कव्हर द कॉमन इंटरेस्ट सेम, म्हणजे एकामध्ये थेफ्ट आहे आणि एकामध्ये फक्त थर्ड पार्टी आहे आणि गाडी चोरीला गेली, एकामध्ये थेफ्ट आहे आणि एकामध्ये गाडी फक्त थर्ड पार्टी आहे. मग ह्यामध्ये ज्यामध्ये थेफ्ट आहे त्याच्याकडनंच फक्त आपल्याला पॉलिसी अमाऊंट मिळणार आहे, ज्यामध्ये थर्ड पार्टी आहे त्यामधनं आपल्याला आपण क्लेम करू शकत नाही. त्यामुळे दोन्हीकडे थेफ्ट असेल तर गाडी चोरली गेल्यानंतर दोन्हीकडनं पैसे मिळणार आहेत. द पॉलिसी मस्ट कव्हर द कॉमन पेरिल विच इज कॉज ऑफ लॉस, कंडिशन सेम पाहिजे दोन्हीकडच्या. एकात अर्थक्वेक आहे आणि एका पॉलिसीमध्ये तुम्ही अर्थक्वेक म्हणजे पॉलिसी वाचली नाही तुम्ही प्रॉपरली आणि तुम्ही एकात अर्थक्वेक घेतला आणि एकाकडनं अर्थक्वेक घेतलं नाही. ज्याच्याकडनं अर्थक्वेक घेतलाय आणि गाडी अर्थक्वेकमध्ये जर डॅमेज झाली, भूकंपामध्ये डॅमेज झाली, त्यामध्ये ज्याच्याकडनं घेतला त्याच्याकडनंच मिळणार, तुम्ही दुसऱ्याकडनं क्लेम मागू शकत नाही. द पॉलिसी मस्ट कव्हर कॉमन सब्जेक्ट ऑफ मॅटर, कंडिशन सगळ्या सेम पाहिजेत. द पॉलिसी मस्ट बी ऑपरेटिव्ह ऍट द टाइम ऑफ लॉस, हे महत्वाची रिन्यू झालेली पाहिजे. माझी गाडीची पॉलिसी काल संपले आणि आज ऍक्सिडेंट झाला आणि मी मागायला लावले, तसं नको आहे, तर ती वर्किंग मध्ये पाहिजे. सो दिस इज द कॉन्ट्रीब्युशन क्लॉज. तर यामध्ये आपण आता बघितला सबरोगेशन क्लॉज आणि कॉन्ट्रीब्युशन क्लॉज. त्यानंतर आहे कॅन्सलेशन क्लॉज. तर कॅन्सलेशन क्लॉज म्हणजे काय, ह्या क्लॉजच्या अंतर्गत एक तर आपण इन्शुरन्स पॉलिसी क्लॉज कॅन्सल करू शकतो किंवा दुसरं कोण तर इन्शुरन्स कंपनी सुद्धा पॉलिसी जी आहे आपली ती कॅन्सल करू शकते. मग कुठल्या बेसवर आहे कॅन्सलेशन क्लॉज, समजा इन्शुरन्स कंपनीला जर असं काय तर जाणवलं की मी गाडी ओन स्वतःच्या वापरासाठी रजिस्टर केली आणि मी बाहेर रेंट देतोय, हे जर इन्शुरन्स कंपनीला कळालं तर ती इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल करू शकते. समजा इन्शुरन्स कंपनीला कळालं की मी जिओग्राफिकल एरिया इंडिया दिला आणि मी नेपाळमध्ये नेऊन वापरतोय, त्या केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनी पॉलिसी कॅन्सल करू शकते. त्यांना असं कळालं की मी जी दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे आधीची एनसीबीची वगैरे कुठली इन्फॉर्मेशन जी प्रपोजल फॉर्म मध्ये भरलेली आहे ती खोटी आहे, त्या केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनी पॉलिसी कॅन्सल करू शकते. अजून समजा तुम्हाला वाटलं की मला ह्यापेक्षा दुसरी कंपनी मला चांगली पॉलिसी देत आहे, तर त्या केसमध्ये आपण सुद्धा एक ऍप्लिकेशन देऊ शकतोय कॅन्सलेशनचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला एक कॉल येतोय की का कॅन्सल करत आहेत, ते आपल्याला समजून सांगतात आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो एक्स्ट्रा फॅसिलिटी देतो. त्या केसमध्ये जर आपल्याला नको असेल तर तेवढ्या पिरियडचं कॅल्क्युलेट करून उरलेली प्रीमियम अमाऊंट तुम्हाला परत दिली जाते आणि पॉलिसी तुमची कॅन्सल होते. तर कॅन्सलेशनचे क्लॉजेस वेगवेगळे आहेत, म्हणजे तुम्ही फ्रॉड केला, चुकीची इन्फॉर्मेशन दिली, या वेगवेगळ्या केसेसवर तुमची कॅन्सलेशन होऊ शकते. कॉन्ट्रीब्युशन आता बघितलं की 2 or more पार्टीज जर असेल तर ते कॉन्ट्रीब्युट होते. सबरोगेशन म्हणजे राईट टू ऑथॉरिटी, म्हणजे आपली ऑथॉरिटी इन्शुरन्स कंपनीला द्यायची. त्यानंतर आहे आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन म्हणजे काय, आर्बिट्रेशन क्लॉज म्हणजे काय, अन आर्बिट्रेशन क्लॉज अग्रीमेंट इज अ रिटन कॉन्ट्रॅक्ट इन विच 2 or more parties agree to settle the dispute outside the court. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आर्बिट्रेशन जे आहे म्हणजे ह्या क्लॉजच्या अंडर समजा 2 पार्टीज आहेत, म्हणजे माझ्या गाडीला अजून एक गाडी, आमच्या 2 गाड्या समोरासमोरून धडकल्या, आपण त्यानंतर आपण समजा कोर्टामध्ये गेलो किंवा काय झालं, ते केस भरपूर वेळ चालणार आहे, भरपूर इश्यू होऊ शकतोय, प्लस वकिलाचा खर्च आहे, सगळं आहे.
मग ह्या केसमध्ये जर आपण ठरवलं की आपण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करू, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट, आजकाल ऐकता तुम्ही पिक्चर वगैरे बघताना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट, त्या केसमध्ये ह्या दोन्ही पार्टीज काय कोर्टमध्ये वगैरे जाणार नाहीत, त्या कोर्टचं सेटलमेंट इन्शुरन्स कंपनीला बरोबर घेणार आणि सेटलमेंट जे आहे किंवा जे काय काय प्रॉब्लेम्स असतील ते बाहेर कोर्टच्या बाहेर सॉल्व्ह करणार. ह्याचा फायदा काय आहे आर्बिट्रेशन क्लॉजचा, की तुमचा एक तर टाइम वाचतोय, कोर्टामध्ये तुम्हाला तारीख मिळत जाणार, पुढचे तारीख मिळत जाणार, लवकर डेट मिळणार नाहीत, त्यामुळे टाइम वाचला. त्यानंतर तुमचा फायनान्शियल वाचली, फायनान्शियल म्हणजे तुमच्या वकिलाचा खर्च वाचला. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, तुम्ही काय पाहिजे तसं तुमच्या कोर्टानं निर्णय दिला तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. पण बाहेर जर तुम्ही आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केला की तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर तुम्ही ते सेटलमेंट करू शकता, म्हणजे ते तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे झालं आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन म्हणजे काय, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट. दोन गाड्या ऍक्सिडेंट झालाय तर त्यांनी एकमेकांवर केस न करता सामोपचारानं इन्शुरन्स कंपनीना बरोबर घेऊन ते आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचे. आणि त्यानंतर आहे अजून कुठला पॉईंट राहिला, कॅन्सलेशन झाला, कॉन्ट्रीब्युशन झाला, मेंटेनन्स आणि एक्झामिनेशन, तुमच्या गाडीच्या मेंटेनन्सवर आणि ते परत एक्झामिनेशनवर सुद्धा तुमची पॉलिसी फॉर्म डिपेंड आहे. आर्बिट्रेशन बघितलं. ह्या वेगवेगळ्या कंडिशन, ऑब्झर्वन्स ऑफ कंडिशन, वेगवेगळ्या कंडिशन जसं मला सांगितलं होतं की ह्या कंडिशन आहेत की तुम्ही इंडियामध्ये चालवायची, बाहेर नाही न्यायची, तुम्ही तुमचे डिटेल्स खरे द्यायचे खोटे नाही द्यायचे, हे सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. तर तुम्ही एखादी पॉलिसी घरात जर असेल तर तुम्ही ते बघा, त्याच्या खाली सगळ्यात एंडला कंडिशन दिलेल्या असतात, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. नोटिफिकेशन, तुम्हाला इन जनरल नोटिफिकेशन येत जाईल, तुमचं पॉलिसी रिन्यू करायची आहे, तुम्हाला पेपर मेसेज येतील, मेल येईल किंवा तुम्हाला लेटर येऊन जातील, त्या तुमचे नोटिफिकेशन्स आहेत. कंडिशन्स वेगवेगळ्या बघितल्या आपण. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक राहिलेला होता नो क्लेम डिस्काउंट, तो आपण बघूया आता. While price generally tends to rise, car insurance offer a unique proposition whereby premiums can actually go down every year thanks to no claim bonus. म्हणजे काय, नो क्लेम बोनस हे जे इन्शुरन्स कंपनीनं बनवलेलं आहे ह्याच्यामुळे काय होतंय तर आपले जे प्रीमियम आहे गाडीचं ते कमी कमी होत चाललंय. तर नो क्लेम बोनस म्हणजे काय, तर मागच्या पॉलिसीवर जर माझा क्लेम नसेल तर मला नवीन प्रीमियम मध्ये एक ठराविक अमाऊंटचं किंवा ठराविक पर्सेंटेजचं डिस्काउंट मिळणार, तर त्याला म्हणायचं नो क्लेम बोनस. पण एनसीबी डिस्काउंट ओनली अवेल ऑन रिन्युअल ऑफ द पॉलिसी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मध्येच मला वाटलं, एकदा मी पॉलिसी घेतली आणि मध्येच मला वाटलं की मागच्या माझी पॉलिसी मध्ये क्लेम नव्हता तर आता मला द्या, असं होत नाही. एक जेव्हा रिन्युअल करायचा आहे तेव्हा प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची, प्रॉपर प्रपोजल फॉर्म भरायचा आणि त्याच वेळी तुम्हाला नवीन एनसीबी जो आहे तो मिळणार. कधी, जर मागच्या पॉलिसीवर तुमचा क्लेम नसेल तर. त्यानंतर एनसीबी बिलॉंग्स टू नॉट कार, म्हणजे काय, माझ्याकडे आता अल्टो आहे, मी 10 वर्ष क्लेमच केलं नाही तर मला एनसीबी 50% पर्यंत मिळाला, मॅक्सिमम 50% मिळतोय, एनसीबी माझा 50% पर्यंत मिळाला. पण जेव्हा मी अल्टो विकणार आणि नवीन अर्टिगा घेतल्यानंतर तो 50% एनसीबी मला मिळत नाही अर्टिगावर, तर तो डिपेंड्स आहे, कार चेंज झाली विषय संपला. सो दिस इज अ रिस्क की फीचर ऑफ एनसीबी, इट इज असोसिएटेड विथ द यू or the policy holder, not the vehicle. Therefore, if you get to retain the NCB, if you replace the existing car with a new one, if you switch the another insurer at the time of the renewal of the policy, म्हणजे तुम्ही एक वेळ इन्शुरन्स कंपनी चेंज करा त्यामुळे तुम्हाला एनसीबी मिळणार आहे, पण जर गाडी चेंज केली किंवा काय झालं तर तुम्हाला एनसीबी मिळणार नाही. हा एनसीबीचा चार्ट आहे. आफ्टर 1 क्लेम फ्री इयर, म्हणजे समजा मागच्या वर्षी मी क्लेमच केलं नाही तर मला नवीन प्रीमियमवर 20% डिस्काउंट मिळणार आहे. समजा मागच्या 2 पॉलिसीवर मी क्लेम केलं नव्हतं तर 25%, मागच्या 3 वर्षामध्ये मी केलं नव्हतं तर 35%, मागच्या 4 पॉलिसीवर मी 4 वर्ष क्लेमच केलेलं नाही तर 45% प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळतोय, आणि मागच्या 5 वर्ष मी क्लेमच केलेलं नाही तर नवीन प्रीमियमवर मला 50% नो क्लेम डिस्काउंट किंवा नो क्लेम बोनस जो आहे तो मला मिळतोय. म्हणजे हे कशासाठी दिलेलं आहे तर तुम्ही बारीक सारीक स्क्रॅच ऍज पर द इन्शुरन्स, बारीक जर स्क्रॅच जरी पडला तरी तुम्ही क्लेम करू शकताय, पण त्याचा स्क्रॅचचा खर्च किती आहे, 1000 रुपये. पण तुम्ही जर रिन्युअलला गेला तर 1000 रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळतील. म्हणजे इन्शुरन्स कंपनीने तुमच्यासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी सुद्धा हे नो क्लेम बोनस दिलेले आहेत. तर नो क्लेम बोनस डिपेंड ऑन द
क्लेम ऑफ द प्रिव्हियस पॉलिसी. जर मागच्या पॉलिसीवर क्लेम असेल तर तुम्हाला एनसीबी मिळत नाही. सो विथ धिस I conclude that unit second is completed. A proposal form, policy form, cover note and certificate of insurance is completed. In next lecture or from next lecture we will start with the unit 4. We will skip the unit 3 and first we will start with the unit 4, that is the insurance renewal procedure and the hazards. Okay, thank you.